मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. वाट याची पाही अजून किती आहे अवकाश. कधी थांबत नाही का, विचार करत नाही. साखरे महाराज फोकस लावला, दादा महाराज असं काल थांबत नसतो. एखादा लय गरीब आहे, एखादा लय श्रीमंत आहे. बाळासाहेब ठाकरे असू द्या, नाही तर प्रमोद महाजन असू द्या, गोपीनाथ मुंडे असू द्या, विलासराव देशमुख असू द्या, जातीतला पातीतला पंथातला असा काळ कधी कुणाचा विचार करत नाही. म्हणून कुठल्याच गोष्टीचा गर्व करत जाऊ नका. का माहिती का, माटी के पुतले तुझे कितना गुमा. कवाली बर का, माटी के पुतले तुझे कितना गुमा, तेरी औकात क्या तेरी क्या शान है. मरावं लागतं ना, मरण अटळ. जगातल्या प्रत्येक माणसाला असं वाटतं मी मरू नये, पण मरावं. का सांगतो, काळ न विचारी घाट, काळ न विचारी हाट, काळ न विचारी अवस, काळ न विचारी पहाट. कधीच कुणासाठी न थांबणारा काळ. पण आमच्या साधू संतांनी क्रांती केली, हा काळच परत लावला. जवळ आहे पैठण, आपल्याला शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या पादुका आजही आपल्या दर्शनाला आहे. का माहितीये का, काळ परत लावला म्हणून. आताच आपण आळंदीच्या वारीहून आलो, नंतरच आपला सत्ता उभा राहिला. आळंदीला अखंड संजीवन समाधी माऊलींची. हैबत बाबा बनावं लागेल, दिसतील माऊली तुम्हाला. नाथ महाराज बनावं लागेल, दिसतील माऊली तुम्हाला. 2-4 अभंगावर कीर्तन करणारे आमच्यासारख्या हप्त्या कीर्तन करायला नाही दिसत. पुन्हा हैबत बाबाला दिसत. ज्ञानदेवे घेतले दान बाबा बाळचंदू, हृदयी धरून या ध्यान बाबा बाळचंदू. ऐका ऐका, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळचंदू, कथा कीर्तन करी तू बाबा बाळचंदू. अखंड माऊलीची समाधी आहे. का, त्यांनी काळ परत लावला. पुन्हा ऐका, जगा काळ खाये आम्ही माता दिला पाय. काळ जिंका, शरीर जिंका किंवा जग जिंका, 3 पायऱ्या. या तिन्हीतली एकही जमणार नाही, जमतच नाही. जग नाही, काळ नाही, शरीर नाही. मग तुम्ही म्हणाला आमचा जन्म काय वायाला जाईल का. ऐका, जग ज्याच्या ताब्यात आहे तो भगवान आहे, शरीर ज्याच्या ताब्यात आहे तो सुद्धा भगवान आहे, आणि काळ ज्याच्या ताब्यात आहे तो सुद्धा भगवान आहे. एक सोपं काम करा, या सगळ्या गोष्टी जर देवाच्या ताब्यात आहे तर देवच घरी आणा ना. कशाला बाकीचं जिंकतात. आमच्या साधून या गोष्टी जिंकल्या होत्या भगवान महाराज. साधून अगोदर देव घरी आणला, परिणाम सगळेच आहे. मुख्यमंत्री आल्यावर आमदाराला बोलवण्याची गरज नसते, देवच आणला महाराज. आणि मंदिरात जाता जाता आणला. त्याचा गैरअर्थ करू नका. साधू मंदिरात गेला आणि मंदिरातला देव घरी घेऊन आला, त्यालाच साधू म्हणा. कुणाच्याही पाया पडू नका, कुणाच्याही पायाला आपलं मस्तक लावू नका. लय अवघड झालंय. गळ्यात माळ तुळशीची, खिशाला बिल्ला नरेंद्र महाराज पेनावर, बुद्ध बापू गळ्यात लॉकेट, आसाराम बापू पुस्तकं, वामनराव पै वारी, शिर्डी साईबाबा पुन्हा वारी, गजानन बाबा घरात फोटो, आंबा भगवानावर. नेमका कुणाचा आहे? म्हणजे नाव नाही ठेवत मी यांना. नरेंद्र महाराजकडे जाऊन आलो महाराज, हजारो ख्रिश्चन हिंदू केले त्याने. मोठा साधू आहे, नाव नाही ठेवायचं. हजारो ख्रिश्चन हिंदू केले त्या नरेंद्र महाराजांनी. लहान साधू नाही तो, नाव ठेवण्याची पात्रता नाही आपली. ऐका, पण ते नरेंद्र महाराज जर तुम्हाला आवडतात ना, मरेपर्यंत आवडू द्या. मला साईबाबा आवडतात ना, मरेपर्यंत आवडू द्या. गजानन बाबा आवडतात, मरेपर्यंत आवडू द्या. आमच्या तुकाराम महाराजांना एकच देव आवडला, पांडुरंग. म्हणून ते दुसऱ्याला मानतच नाही. अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या का. पुन्हा सांगतो, साधू त्यालाच म्हणा, कुणाच्याही पाया पडू नका. मंदिरात जाता जाता मंदिरातला देव घरी आणतो. तुकाराम महाराज भंडाऱ्यावर गेले तर देव भंडाऱ्यावर गेलाय. ज्ञानोबाराय आळंदीला तर नुसतं आळंदीला माऊलीचं दर्शन नाही आपल्याला. माऊलीच्या समाधीला कपाळ लावले लगेच पांडुरंग रुक्मिणीचं दर्शन आहे. देऊला नुसतं तुकाराम महाराजांचं दर्शन नाही, तुकाराम महाराजांचं घेतलं वैकुंठ गमन मंदिराचं की लगेच विठोबाचं दर्शन आहे. पैठणला नुसतं नाथ महाराजांचं दर्शन नाही, विजय पांडुरंगाचं दर्शन आहे. का, जिथं साधू आहे तिथं मंदिर तयार झालं. जिथं साधू आहे तिथं देव गेला. त्याला देव जिंकणं म्हणतात. एक उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला लगेच कळेल. आपण सगळेजण आषाढी वारीला जातो, अशोक आणि भजन करत जातो. फार गोड असतं भजन. गात जागा
गात जागा गात जागा गात जागा. हे आमचे गुरुवर्य रखमाजी महाराज नवले यांची चाल आहे बरं. फार गोड महाराज. आपल्या मराठवाड्यामध्ये महात्मा जन्माला आलं आमचे रखमाजी महाराज. अखंड पायामध्ये 5-5 किलोचे घुंगर बांधावे, गळ्यामध्ये विना घ्यावा आणि आजच्या मितीला सुद्धा सकाळी 4 वाजता उठून काकडा करा. मला एक जणांनी विचारलं होतं, शांती ब्रह्म गुरुवर्य मारुती बाबांच्या नंतर आता साधू कोण? मी त्याला अभिमानानं सांगितलं होतं, अरे ही आमच्या पैठणला तुम्हाला दिसतील साधू आमचे गुरुवर्य रखमाजी महाराज. साधूच काय जीवन आहे महाराज. हजारो विद्यार्थी घडवले, त्याच्यात मी सुद्धा एक. आमचे भगवान महाराज ऐका ऐका कशासाठी सांगतो. पूर्वीच्या दिंड्या भजन करत जायचे महाराज, फार गोड. आता जरा खात जागा दिंड्या खात जातात. काय दिंड्या वाढल्यात महाराज. नाही त्या तीर्थक्षेत्राला दिंड्या चालल्यात, नुसत्या खात जातात. काही काही दिंड्याचं वेगळंच झालंय. आता डीजे लावतात, डीजे आणि डीजेवर पोरं नाचत जातात. मग त्यांना पंक्ती पंग. हे कोणती दिंडी? तशी दिंडी नाही महाराज. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. कधी दादा महाराज, कधी आमचे ते भगवान महाराज, कधी सोपान महाराज, कधी हे श्रीधर महाराज, कधी परमेश्वर महाराज. असा गायक त्याला चाल लावतो. कधी गीताराम महाराज, कधी भागवत महाराज, कधी अंकुश महाराज, कधी याच्यातला पोरगा त्या अगोदर वाजवत होते ते महाराज. असे सगळ्यांची नाव वारी असे मस्त. कोणी पकवास घेतोय, कोणी गायन करतोय मस्त, कोणी विणा घेतोय, कोणी पेटी वाजवतोय. मस्त दिंडी चाललेली असते. हो मग ते भजन सुरू होतं. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. रोज 1 तास करा, सगळं मिळेल. मान धन पान व्यवहारातलं सगळं मिळेल, परमार्थातला मोक्ष मिळेल. मग दिंडी गावातून पुढे गेली. मग आमचा पहिलं मंगलाचरण. वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती, माझी रंकाची विनंती कर जोडी तुकारी, कर जोडी तुकारी. इथून एकदा सुरुवात झाली, त्याचा शेवट येगळं येगळं विठा बहिण व्हायचं. दुसरं मंगलाचरण दुसऱ्या महाराजांकडे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूया, तुळसी हार गळा कास पीतांबर, तुळसी हार गळा कास पीतांबर आवडी निरांतर हेची ध्यान. बऱ्याच लोकांचा समज असा ही चाल गाण्याची नाही, त्याच्यावर गाणं तयार झालं. धुंदीत राहू मस्तीत गाऊ प्रीतीत नाचू आज प्रीत साजना. ते नंतर अगोदर आमचं बरं का, अगोदर वारकरी चाले ती फरकाऱ्यामध्ये म्हटली जाते. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूया. मग त्याचा शेवट नको ब्रह्मज्ञान. तिसरी मालिका. उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठ भाव भक्ती देखोनिया. त्याचा शेवट पुण्यवंत व्हावे यानं व्हायचा. मग उठा सतरे जान उठील नारायण आनंदले मुनी जन ताकडा ताकडा झाला की त्याचा शेवट तुझे निगडी कोटी चंद्र प्रकाश. मग उपाया सुरू व्हायच्या. योगी दुर्लभ तोम्या देखिला साजून पाहता पाहता मला नपुरे धनी, पाहता पाहता मला नपुरे धनी.
त्याचा शेवट आता कोठे धावे म्हणली व्हायचा. दुसऱ्या भोपाळ्या मग गातो वासुदेव मी ऐका, वासुदेव मुका भैरा जोगी गवळणनाथ हरिपाठ असं म्हणत दिंडी निघाली. एवढ्या चाली म्हणत एक तास जाईल आपला, 2-3च म्हणून दाखवल्या. असं चाली म्हणत दिंडी चालली होती. ऐका, मंदिरात जाता जाता एक छोटीशी जनाबाई नावाची मुलगी जन्माला आलेली. आई लहानपणी निघून गेलेली आणि बाप दरवाजात उभा आणि दोघे जण दिंडी पाहत होते. दिंडी चालली होती आणि छोट्याशा जनानं मागच्या बापाला विचारलं, बाबा दिंडी कुठं निघाली? बापाचा मालक पंढरपूरला राहतो, त्याच्या दर्शनाला. बाबा आपण या दिंडीमध्ये गेलो तर चालल चला. बापानं जनाबाईची गोष्ट पाहिल्याबरोबर मागच्या बापाकडे पाहून ती म्हटली, बाबा याला दाखवायला आणलं तुम्ही मला? म्हटलं हो. म्हटलं मग आता एक काम करा बाबा, हा पाहायला आलो ना मी, याला दाखवायला आणलं ना मला, मग आता मला गावाला नेऊ नका, मला इथंच ठेवा. बाप म्हटलं पागलच की काय? आई नाही तुला, मी बाप आहे तुझा. असं राहशील कुठं मंदिरात, झोपशील कुठं मंदिरात, खाशील कुठं मंदिरात? नाही बाबा मला नेऊ नका गावाला. एक वाक्य सांगतो, बापाचं मुलीवर फार प्रेम असतं. ज्या बापाला मुलगी नाही तो दुर्भाग्य मानतो. मुलगी असतेच पाहिजे. बापाचं मुलीवर फार प्रेम असतं. जेवढ्या मुली कीर्तनाला बसल्या त्यांना विचारा, मुलीचंही बापावर फार प्रेम असतं. असा कुठला बाप आहे जगातला की तो आपल्या एकुलता एक मुलीला मंदिरात सोडून घरी येऊ शकतो? बाप म्हटला नाही जाणार, असं जमायचं नाही, मी तुला घरी नेतो. नाही बाबा मला इथंच थांबायचं. एकादशीचा मुक्काम पडला दादा महाराज, द्वादशी त्रयोदशी काला 4 दिवस मुक्काम पडला बापाचा. पण बाप म्हटला मी येणार तुला. पोरगी म्हटली मी नाही येणार. आता हुशार बाप त्याला म्हणतो की जो आपल्या मुलाचा मुलीचा हात चांगल्या हातात देतो. हे वाक्य माझं कायम ध्यानात ठेवा बरं का. हुशार बाप त्याला म्हणतात की जो आपल्या मुलाचा मुलीचा हात चांगल्या हातात देतो. ज्याला पकवाजच वाजवता येत नाही त्याच्याकडे पोरं कशाला टाकता तुम्ही? काय कारण? ज्याला सागमप येत नाही, मदनिसा येत नाही, राम रामो येत नाही, ज्याने अभ्यास केला नाही, ज्याने पुढे कृपा घेतली नाही, गुरूंची सेवा केली नाही, अशा कीर्तनकाराकडे अशा गायक वादकाकडे 100 पोरं आहेत. कुणी सांगायचंय? सांगावं लागेल आपल्याला हे. आणि मग 2 वर्षांनी बाप म्हणतो महाराजांनी फसवला आम्हाला. रे येड्या तू फसला, त्यांनी नाही फसवला. आता हे महाराज गातात दादा महाराज, अशा संख्येत पोरं टाका. हे महाराज वाजवतात, यांच्याकडे पोरं ठेवा. चांगल्या हातात हात द्या. आमच्या मायबापाने आम्हाला शाळा कमी शिकवली पण आमचा हात स्वानंद सुखनिवासी ब्रह्मविभूत झोप महाराजांच्या हातात दिला. हात त्यांच्या हातात. त्याच्यात दुसरं एक विघ्न आलंय. आता हातामध्ये मोबाईल आलाय महाराज. इतका भयानक माणसाला नाद लागला या मोबाईलचा महाराज. अहो लहान लहान पोरांच्या हाता एवढाच मोबाईल. जेवढी आपण इथं आहे आपल्या हाता एवढाच मोबाईल. बघ हाताचं वजन कडे बघ, हाता एवढा मोबाईल बंदच नाही महाराज. इतका नाद लागला. कीर्तनकार कीर्तनात मोबाईल उचलायला लागला महाराज. गायक गाता गाता व्हॉट्सअप खेळायला लागला. पण वादक वाजवता वाजवता फेसबुकला मेसेज पाठायला लागला. हे तुमचं नाही सांगत मी, तुम्हाला राग नका येऊ. सगळ्याच असंच झालंय. का? व्यसन लागलं व्यसन. परवाच्या दिवशी एक व्हिडिओ पाहिला मी. एक नवरा जेवण करत होता, जर तुम्ही माझ्याकडे बघा. बायको त्याला जेवण वाढत होती. जेवता जेवता बायको चपाती संपली म्हणून घरात आणायला गेली. त्यानं मोबाईलच्या नादात त्याच्या लक्षातच नाही माझी चपाती संपली. तेव्हा हात करायचं, चपाती नाहीच महाराज त्याच्या हातात. बायकोनं 5 मिनिटं पाहिलं त्याच्याकडे. बाई सटकलं म्हणजे तिनं काय केलं ऐका, त्याच्या समोरचं जेवणाचं ताट उचललं आणि त्याच्या पायात घालायची चप्पल तिथं आणून ठेवली. महाराज यानं मोबाईलच्या नादात चप्पलच तोंडात घातली. चपाती समजून काय नवल. अहो आमच्या बीडला परवा दिवशी उदाहरण झालं. एक फोटो नाही, एक नवरा मोबाईल खेळता खेळता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. माझंच घर आहे, त्यानं पाहिलंच नाही कोणाचंही. खेळता खेळता दुसऱ्यात जाऊ दे, त्यानं जाऊ दे, त्याचं चुकलं समजा, तो गडबडीत होता. बाईनं तरी पाहायचं ना माझा नवरा एक नाही. ती मोबाईलच खेळत होती. तिला वाटतं बाई माझाच नवरा आला. पाण्याचा ताब्या नेऊन दिला. दोघं मोबाईल खेळायला लागले. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा घरात आला. अहो ते मोबाईलच खेळत होतं. त्याला वाटलं माझंच घर चुकलं. निघालं बाहेर. अवस्था हे काय कशात बिजी झाला तुम्ही? काय पाहता तुम्ही नेमकं त्याच्यावर? काय मानत इतकं? बाप महाराज, लहान लहान पोरं महाराज त्याच्यावर, बायका त्याच्यावर, पोरं त्याच्यावर, पोरी काय भयानक रुद्ररूप. काही दिवसांनी दवाखाने निघणार महाराज. तुम्ही बघा माझं वाक्य ध्यानात ठेवा. अजून 6 ते 7 वर्षांनीच मोबाईल पासून माणसाला बाहेर काढण्याचे दवाखाने सुरू होणार. तुमच्या पोराला 30 शिकवायचं लय पैसा मिळवतो. मोबाईल पासून बात घेऊन जाणार पोराला. डॉक्टर
माझा पोरगा मोबाईल पासून बाहेरच आहे ना हो, करा 2000 लगेच देणार. माझा पोरगा त्याच्यातून का माहिती का व्यसन लागलं अहो, इतकं भयानक नाद. जाऊ दे माझा राग नका येऊ, पण तुमच्या मुलाच्या हातात हे शस्त्र देऊ नका. तुमचा मुलगा तुम्हाला भगतसिंह बनवायचा असेल, तुमचा मुलगा तुम्हाला शिवाजी महाराज बनवायचा असेल, तुमचा मुलगा तुम्हाला गायक वादक कीर्तनकार बनवायचा असेल, त्याच्या हातात हा मोबाईल देऊ नका. हात बिघडल, चला जाऊ द्या. याच्याकरता सांगत होतो, जनाबाईच्या बापानं 5 दिवस मंदिरात मुक्काम केला, पण आपल्या पोरीचा हात असा कुणाच्या हातात नाही दिला. संत शिरोमणी नामदेवरायच्या हातात दिला. बाप निघून गेला, हात पडला नामदेवरायच्या हातात. ओरिजिनल साधू. बाप गेला निघून. नामदेवरायनं पोरगी आणली घरी. 14 माणसाचं घर होतं नामदेवरायचं. पहाटच 3 वाजता उठली, देवाला पाहायला थांबली होती, आंघोळ केली, मंदिरात निघाली. तेवढ्यात आवाज आला, जना पुढे निघालीस मंदिरात? अगं 14 माणसं आहेत आपल्या घरात, दळण दळावं. लागली दळायला. 7 वाजता दळण झालं तर पुन्हा निघाली, जना पुढे निघाली मंदिरात. अगं 14 माणसाचा स्वयंपाक करावा. 12 वाजता स्वयंपाक झाला, पुन्हा निघाली, जना भांडे. 2 वाजले जना धुलं. 4 वाजले जना गवळ्या. 7 वाजले जना उद्याचं दळण. रात्रीचे 12 वाजले. एकदाच गेली ती अशोक भाऊ मंदिरात, एकदाच. आता मात्र 14 जणांचं काम पडलं. 3 वाजता 14 माणसाचे दाणे भरायची, हातामध्ये खुंटा घ्यायची आणि 14 माणसाचे दळण भरायची. जात्याच्या मुखी घाली देव मोत्याचे दाणे. 3 वाजता जात्याच्या मुखात दाणे भरायची, हातामध्ये कुंटा घ्यायची आणि देवाला म्हणायची, देवा खरंच रे मी बापाला सोडलं रे, खरंच रे मी गावाला सोडलं रे. हे पांडुरंगा, मी तुझ्यासाठी माती सोडली, माय सोडली, गाव सोडलंय, तुला पाहायला थांबले, पण मला तुझ्याकडे यायला वेळ नाही रे. मला 14 माणसाचं दळण घालावं लागतं, मला 14 माणसाचं सगळं काम करावं लागतं. एक काम कर पांडुरंगा, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुकी, गोव्या गाऊ कौतुके, तू ये रे बा. शब्द ध्यानात ठेवा, मी उगीच सांगत नाही हे. तू ये रे बा विठ्ठला, प्रपंच दळण दळिले, पिठम्या भरिले, सासू पुढे ठेविले, तू ये रे बा, तू ये रे बा, तू ये रे बा, तू ये रे बा. सगळं ध्रुपद एवढंच आहे, तू ये रे बा. ये ग विठाबाई सुद्धा आमच्या महाराजांची चाल फार गोड, किती सुंदर भाव आहे तिचा. माझे पंढरीचे आई गे भीमा आणि चंद्रभागा, विठाबाई बनून ये, विठ्ठल बनून ये, पण आता तू ये, मला यायला वेळ नाही. ओवी म्हणायची, काय सुंदर ना. आता अशी ओवी राहिली नाही. माझ्या आजीला यायची, म्हणून तिनं माझ्या आईला शिकवली, आईनं मला शिकवली. फार गोड. ओव्या गाऊन स्वरात दाशी जमीच्या घरात, दळण दळिले सख्या श्रीहरी, आल चोरीचा माझ्यावरी. काय सुंदर महाराज. असा कार विठ्ठला तू माझ्या मुळावर, गावकरी पुजारी मज देती सुणावर. असा कार विठ्ठला तू माझ्या मुळावर, गावकरी पुजारी मज देती सुणावर. कुठं गेली तुझी जादूगिरी, आल चोरीचा माझ्यावरी. पूर्वीचं संगीत आहे का नाही? भंगार संगीत आलं, भंगार. अजिबात कानाला कोड राहिलं नाही. ते माईक वाला आहे. 6:45 कीर्तनकार यायला लागलाय, ते पकवाजी लावून घेताय, कोणी आगमन करतंय, या सुरू होणार आहे. अशा वेळेला मंडपात वातावरण तयार करायला हा माईकवाला पूर्वी गाणं लावायचं. लई सुंदर. फिरत्याचा का वरती देसी, मातीला का विठ्ठला तू वेडा कुंभा. लागत होतं गाणं, लागत होतं. काय सुंदर असायचं, लई गोड. आणि ती गाणं शिकवायचं, कधी कुणावर जळत जाऊ नका, कधी कोणाची बरोबरी करू नका, जळू नका. दादा महाराज कडलं नियोजन जळायचं नाही, यांचा आवाज लई वर जातो जळायचं नाही. साखरी महाराज फोकस लावला जळायचं नाही. एखाद्याला चांगलं वाजवता येतं जळायचं नाही. एखाद्या संस्था चालली जळायचं नाही. गावातला एखादा पोरगा श्रीमंत व्हायला लागला जळायचं नाही. का? गाणं शिकवायचं.
घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्या विना ते कोणा न कळे, मुखी कुणाच्या परते लोणी, कुणामुखी अंगार, तू वेडा कुंभार. नागपंचमी आली की आमच्या महिला म्हणायची, शिवशंभूच्या हार गळ्यातील तो भूमीचा स्वामी, शिवशंभूच्या हार गळ्यातील तो भूमीचा स्वामी, हे नागराजा तुझी आज आली नागपंचमी. नागपंचमीचं गाणं असायचं, गेली नागपंचमी, इसे समझो ना रेशम का तार भैया, मेरे राखी का मतलब है प्यार भैया. रक्षाबंधनाचं गाणं असायचं, गेलं रक्षाबंधन. ओ रचिला ऋषी मुनींनी ज्याच्या रुचानंत, रंका विनायका रे वरणू किती आनंद. गणपती बाप्पा बसायचे, त्याच्या समोर गणे लागायचे, माझ्या गणानं घुंगरू मस्त गाणे लागले. झालं गणपती बाप्पाचं आगमन, पितृपक्ष यायचा, गेला पितृपक्ष. उदे ग अंबे उदे, उदे ग अंबे. नवरात्र सुरू व्हायचा, नववीत भक्ती व्हायच्या. मग गेला दसरा, आली दिवाळी. असे 100 पाठ आहेत मला पूर्वीची, फार गोड असायची. एक अल्बमच पाठ येते, म्हणायला वेळ नाही आपल्याला, त्याच्याकरता सांगतो. हे पूर्वीचं संगीत होतं. ओव्या गाऊन स्वरात ओवी असायची, गीता असायची, भावगीत आता राहिलं नाही, जाऊ दे असू दे. कशाकरता सांगत होतो, जनाबाई ओव्या म्हणून देवाला आवाज द्यायची, तरी देव येत नव्हता. हो, गौऱ्या थापताना देवाला आवाज द्यायची. मंदिरात जायला वेळ नाही, झोपायला 12 वाजायची, उठायला 3, झोपायला 12, उठायला 3. मंदिरात एकदाच गेली होती, वेळ मिळाला नाही. बापाला सोडलं होतं, आईला सोडलं होतं, गाव सोडलं होतं, मंदिरात जायला वेळ नाही. दळण दळायची, भांडे घासायची, गौऱ्या थापायची, झोपायला 12, उठायला 3, झोपायला 12, उठायला 3. 3च तासाची झोप मिळाली. 3 तासाच्या झोपेमुळं जनाबाईच्या केसामध्ये वाज आले आणि विश्वाच्या मालकाला काळजी पडली. माझी जना बापाला सोडून माझ्यासाठी थांबली, तिला यायला वेळ नाही आणि तिच्या केसात वा झाल्या. तर विश्वाच्या मालकानं 2:30 वाजता वीट सोडली. 2:45 रुक्मिणीच्या महलात गेला, रुक्मिणीची साडी नेसला, कपाळ भरून कुंकू लावलं, डोक्यावर पदर घेतला. विठ्ठल नाही राहिला, विठाबाई झाला. ऊ मारायला बाई लागते, विठाबाई झाला. 3ला 10 मिनिटं बाकी असताना जनाबाईच्या झोपडीवर गेला, तिची चूल पेटवली, उकळतं पाणी तयार केलं, गार पाणी थोडंसं टाकलं, तिला स्नानगृहात आणलं. आपल्या हातानं विश्वाच्या मालकानं तिचे केस सगळे धुवून काढले, तरी कैवा राहिला. औरंगाबाद जवळ आहे, करमाळ जवळ आहे, जालना शहर जवळ आहे. 10च्या 4 फण्या येतात या शहरामध्ये, त्याच्यातल्या 2 तयार केल्या आणि विश्वाच्या मालकानं फणीनं तिच्या केसातल्या वा बाजूला केल्या, तरी पण बारीक बारीक अशा लिखा राहिल्या. फणी सुद्धा फेकून दिली. भागवत महाराज माईक जवळ घ्या, चाटीमध्ये बोट घाला. अंकुश महाराज माईक जवळ घ्या, चाटीमध्ये बोट घाला. ऊ मारायची बघा. विश्वाच्या मालकानं फणी फेकून दिली. उजवा हात, उजव्या हाताचा अंगठा, जरा माझ्याकडे बघा, उजव्या हाताचा अंगठा जनाबाईच्या केसात घातला. उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नखानं एक एक बाजूला काढायचा. चांगलं एकदा तिच्याकडे बघायचा, माझ्या जनाबाईच्या केसात जाते काय. डाव्या हाताचा अंगठा तयार ठेवायचा, या नखावरची ऊ रागानं या नखावरती मांडायचा आणि रागानं तिला वाह अशीच मारतात. हा बरोबर आहे, ठेवता रोजाने ठेवतात ते गाणं. साखरे महाराज नाही, हे अंकुश महाराज नाही, भागवत महाराज नाही. अरे 55 वर्षापासून ज्याच्यासाठी कीर्तन चाललंय तो विश्वाचा मालक ऊ मारतो. माझा प्रश्न आहे तुम्हाला, जनाबाई मंदिरात किती वेळेला गेली? एकदाच गेली, पण हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. ओ विश्वाचा मालक तिच्या घरी आला, याला देव जिंकणं म्हणतात. जनाबाई सारखा देव जिंका, ध्रुवराष्ट्र जिंका, किंवा तुकाराम महाराजासारखं क्रोध काम जिंका. याच्यातलं कुठलं तरी जिंकलं तर जन्म सोन्याचा होईल. महाराज म्हणतात, आम्ही देवही जिंकला, आम्ही काळही जिंकला, आम्ही शरीरही जिंकलं आणि आम्ही जगही जिंकलं. हे सगळं जिंकल्याचा परिणाम आम्हाला म्हणण्याचा अधिकार मिळाला. अभंगाचं पहिलं चरण.
मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.